जिल्ह्यातील शिरूर आनंदपाळ तालुक्यात साकोळ गाव आहे आणि या साकोळ गावातून मी आता व्हिडिओ बनवतोय। आमचा अभिषेक सूर्यवंशी या कुटुंबातला सर्वात तरुण आणि कर्ता होता। अभिषेकच्या जीवावर हे घर चालतं। त्याचं घर जर बघितलं तर पत्र्याचं घर आहे। आई वडील मजूर आहेत, भूमिहीन आहेत, बहीण आहे आणि एक लहान भाऊ आहे। पण त्यांच्यावर मोठं संकट आलंय। त्यांच्या मुलाचा बळी गेलाय, बळी घेतलाय असं म्हणलं तरी त्यात काही आता हरकत नाही। नळेगावच्या पेट्रोल पंपावरती तो कामाला होता आणि आर्थिक देवाणघेवाणमधून मालकांनी त्याला अनेक वेळा धमक्या दिल्या। हे सहज घेतलं, पण एक दिवशी त्याला असणारं त्यांच्याच शटरमध्ये मृतदेह लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळला। तो मृतदेह आम्ही व्हायरल केलाय, तर महाराष्ट्रातून त्याला लाखो लोकांनी बघितलं। तर त्याच्यात जेवढ्या कमेंट आल्या त्यांनी हेच लिहिलं की हे हत्याकांड आहे, अशी फाशी होऊ शकत नाही। म्हणजे लहान लेकरू सुद्धा सांगू शकतंय की ही फाशी आहे का? ज्या पद्धतीने पाय टेकलेले आणि जणू काही त्याला मारून त्याचं हत्याकांड करून त्याला लटकवण्यात आलंय, असं सगळं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतंय। आमचा अभिषेक अतिशय डॅशिंग होता। त्याच्या सोशल मीडियामध्ये बाबासाहेबाचा फोटो असा वर धरलेला फोटो आहे त्याचा। हा भीमसैनिक होता। अनेक वेळा या अश्विनी सूर्यवंशीचं हत्याकांड झालं तेव्हा सुद्धा मी साकोळला आलो होतो। झेंड्याचं प्रकरण झालं तेव्हा आलो होतो, तेव्हा सुद्धा मला तो भेटलेला आहे। चळवळीतला पोरगा होता, भीमसैनिक होता, पण मारला। आता पोलिसांनी या ठिकाणी त्यांची भूमिका नीट बजावलेली नाही। याच्यात व्हीडीआर सीडीआर काढून आधुनिकपणे तपास झाला पाहिजे। दलितांचे मुर्दे पडले की यांचं सवण पथक तर कुठं दिसतच नाही। त्याचा नेमका वापर कुणासाठी आणि कशासाठी असतो हे आम्हाला आजपर्यंत कळालं नाही। आमच्यासाठी कोणती आधुनिक यंत्रणा नाही, आमच्यासाठी सीआयडी नाही, आमच्यासाठी एसआयटी नाही। आमच्या एखाद्या घटनेचा छडा लावण्याचा कुणालाही पोलिसांना या ठिकाणी आतून त्याला भूमिकाच घेता येत नाही, अशी गंभीर स्थिती झालेली आहे। आणि त्याच्यामुळे सरळ सरळ अभिषेकनी फाशी घेतली, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हँगिंग आलं असं म्हणून घरच्यांनाच असणारं दाबण्यात आलंय, अशी स्थिती आहे। पण घरच्यांनी जे सांगितलंय, धमकी दिली, घरच्यांनी सांगितली जी पार्श्वभूमी, त्याच्यावर कोणती चौकशी नाही। का रे बाबा, आम्ही दलित आहेत, झोपडीत राहतो, बाबासाहेबाचे लेकर आहेत म्हणून आमचं कोणी ऐकणारच नाही का? आता अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यात दाखल आहे। छोटे छोटे कलम लावलेत, 325 लावलं नाही, 302च्या अँगलनी त्या ठिकाणी चौकशी होत नाही, 306चं कलम लावून रफादफा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। याचा आम्ही निषेध करतो। कुणाकडे न्याय मागायला जाणार आहे आई? काय न्याय मिळणार आहे तिच्या बापाला? तिचे मामा, त्या आमच्या अभिषेकचे मामा, आपला भाचा क्रूरपणे मारलाय का मेलाय का आत्महत्या केली आहे म्हणून त्या ठिकाणी पोलिसांना कारवाई करण्यासाठी आक्रोश करतात। तर त्या सगळ्या नातेवाईकावर 10 जणांवरती गुन्हे दाखल होतात आणि 2 मामाला लगेच अटक होती। म्हणजे अभिषेकला संपवणारे मोकाट आणि अभिषेकला न्याय मागणारे जेलमध्ये। काय साकोळची स्थिती आता? अरे, कुटुंब अॅट्रॉसिटी ऍक्टचं पीडित आहे आणि अॅट्रॉसिटी ऍक्टच्या पीडिताच्या दारापुढे पोलिसांची व्हॅन नाहीये। म्हणजे पुन्हा ह्या मागच्या लोकांना मारून टाकल्यावर जाग येणार आहे? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या कुटुंबातले मुर्दे पाडल्यावर जाग येणार आहे? त्याच्या आईला मारून टाकल्यावर जाग येणार आहे? खैरलांजी सारख्या आमची हत्याकांड झाल्यावर जाग येणार आहे? अॅट्रॉसिटी ऍक्ट मधल्या प्रतिबंधात्मक मध्ये जर
तिथं तुम्ही सुरक्षा देत नाहीत. आम्हाला जगायचं कसं हा प्रश्न विचारतो या देशात. आमचा होत करू मुलगा गेलाय. बाबासाहेबांचा फोटो घेऊन उभा असलेला आमचा अभिषेक फाशी घेऊ शकत नाही. त्याची चौकशी करा, सखोल चौकशी करा. आज कोण आहे यांच्या घरामध्ये, कमवतं कोण आहे? त्याच्या बळावरती स्वप्न बघायचे होते. बहिणीचं लग्न बाकी आहे, भावाचं करिअर बाकी आहे, शिक्षण बाकी आहे. कोण काय येऊन त्यांना मदत करणार आहे? कामगार होता, त्याचा होता पीएफ, त्याचा होता एसआय, त्याची होती नोंद. काही नाही, राबून टाकायचं सालगडी म्हणून. किमान वेतन धोरण कुठे आहे? बाबासाहेबांचा कामगारांचा हक्क कुठे आहे? त्याचं संरक्षण कुठे आहे? काही नाही. सालगाड्यासारखे पोरं धरायचे, वापरायचे, त्या ठिकाणी धमक्या द्यायच्या आणि संपवून टाकायचं. हे खूप गंभीर आहे. आम्ही एसपींना आव्हान करतोय, मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना आव्हान करतोय. योग्य नाही. या अनुसूचित जाती जमाती आयोगाने तात्काळ दखल घ्यावी. अभिषेकच्या प्रकरणामध्ये कुटुंबाला 25 लाख रुपयाची मदत झाली पाहिजे आणि त्याच्या असणाऱ्या कुटुंबातल्या एका सदस्याला सुद्धा शासकीय नोकरी मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि या प्रकरणात सखोल चौकशी करा. 10 लोक कुटुंबातले, अरे माझ्या 15 वर्ष 20 वर्षाच्या या करिअरमध्ये पहिल्यांदा बघतोय की आमचा जो पीडित आहे त्याच्यावरच 10 जणांवर गुन्हे ठोकले, तर आक्रोश होणार ना. तुम्ही जर फोन करून म्हणताय तो येड्यासारखा करतो आणि दुसऱ्या वेळेस फोन करून म्हणता की फाशी घेतली, मेलाय, आक्रोश होणार नाही? शंका निर्माण होणार नाही? आणि आक्रोश केला म्हणून 10 जणांना जेलमध्ये टाकताय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करताय, हे योग्य नाही. हे असणारं सामूहिकरित्या पुन्हा केलेला नवा अत्याचार आहे. न्याय मागणं गुन्हा नाही. होय, आक्रोश आहे, मान्य करतो. आक्रोश नाही करणार तर काय करणार? घरातलं लेकरू त्यांचं गेलंय, आक्रोश नाहीत करणार? रडणार नाहीत? न्याय मागणार नाहीत? नाही, या ठिकाणी न्याय आम्हाला मिळत नाही. आता पोलिसांना शिरूर आनंदपाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. आम्ही व्हायरल करून दौरा करतोय, तरी सुद्धा पोलीस नाही, त्यांना संरक्षण नाही. कुटुंब या ठिकाणी खितपत पडलेलं आहे, न्याय मिळत नाही. तर हे असं पद्धतीने चालणार नाही. तात्काळ याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि जर का याच साकोळमध्ये अश्विनी सूर्यवंशीच्या हत्याकांडाचे पीडित वडील आहेत, भाऊ आहेत, आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच धर्तीवरती भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. याच्यात सखोल चौकशी करावी, सीआयडी मार्फत चौकशी करावी, एसआयटी मार्फत चौकशी करावी आणि अभिषेक सोबत काय घडलंय याचा छडा लागला पाहिजे. ए टू झेड छडा लागला पाहिजे. हँगिंग आत्महत्या संपला विषय, हे चालणार नाही, एवढं सहज नाहीये. याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे, ही ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी. आम्ही कुटुंबाला भेट द्यायला आलो. कर्नाटकच्या जवळजवळ हे गाव आहे आणि माझा समाज या ठिकाणी खितपत पडलेला आहे. गरिबी आहे, घर नाही, दार नाही, मजूर आहेत आणि करता लेकरू त्यांचं या ठिकाणी हिसकावून घेतलेलं आहे. व्यवस्थेने न्याय द्यावा. त्याची आई, त्याची बहीण, त्याचे वडील, भाऊ रडतायत आणि याची दया जर कुणालाच येत नसेल तर हे अमानवीय आहे आणि याचा आम्ही निषेध करतो. या कुटुंबाचं सांत्वन करून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत हेच या ठिकाणी दाखवायला, सांगायला आम्ही आलोत. पोलिसांनी तात्काळ संरक्षण द्यावं, तात्काळ पीडित परिवाराला त्या ठिकाणी न्याय द्यावा, अशी सुद्धा आम्ही या माध्यमातून मागणी करतो. आणि लवकरात लवकर जर छडा लावला नाही तर लातूर जिल्ह्यात मोठा मोर्चा काढून या ठिकाणी आम्ही मागण्या तीव्र केल्याशिवाय राहणार नाहीत, असा सुद्धा इशारा या माध्यमातून देतोय. त्याची आई माझ्यासोबत आहे. मला न्याय पाहिजे, मला काही नाही दुसरं. मला न्याय पाहिजे माझ्या अभिषेकला. माझा मोठा मुलगा होता, ते घर करता मुलगा होता माझा. ते माझ्या मुलाला न्याय पाहिजे. माझा मुलगा काय हाताने केलं नाही, काय नाही, त्याला फाशी दिली माझ्या मुलाला. मला एवढीच मागणी आहे तुमची की माझ्या मुलाला न्याय पाहिजे. माझा मुलगा घर करता होता ते.